अभी इधर गोवा में बहुत ठंडी है। हम लोग इधर पूरा आग लगा के बैठा हुआ है ठंड में। और भाई हमारा इधर वीडियो बना रहा है, गोवा में आया है, वीडियो बना रहा है। और भाई का चैनल सब्सक्राइब करो और शेयर करो। नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळींनो, सकाळचे लगभग 5:30 वाजलेत आणि तुमचं 5:30 वाजता स्वागत आहे। तर मी आहे ना आज फिश मार्केटला चाललो आहे, मडगावच्या फिश मार्केटला। तिथं आहे ना मडगावच्या फिश मार्केटला भरपूर साऱ्या माशांच्या व्हरायटीज येतात। मागच्या वेळेस मी जेव्हा फिश मार्केटचा व्हिडिओ केला होता बघा, त्यावेळेस मला ना भरपूर वेळ झालेला, त्यामुळे मला एवढे काय मासे बघायला भेटले नव्हते। तिथील काही लोकांनी मला ना सजेस्ट केलं होतं की तू लवकर ये, तर मी आज लवकर चाललो आहे तुमच्यासाठी म्हणून खास चाललो आहे मंडळींनो। कारण की व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते। आता सध्या थंडी दिवस चालू आहे, थंडीतून मी आलो आहे बघा। आजूबाजूला रस्त्याच्या कोणच नाही बघा, पूर्ण सामसूम आहे रस्ता पूर्ण। तर मंडळींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओला लाईक तर बनतोच, कारण की भरपूर मेहनत आहे मंडळींनो या कंटेंट क्रिएशन याच्यामध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला शेअर करा। आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळींनो, भरपूर थंडी आहे आणि केस बघा माझी पूर्णपणे अशी उभी राहिली थंडीमुळे, एवढी थंडी बाहेर आहे। त्यासाठी नाही तर साईडला इथं शेकोटी मारलाय बघा। गोवा का फिश मार्केट मडगांव, इधर बहुत मच्छी आता है। नंबर 1 मच्छी आता है गोवा में। सब लोग इधर ही आता है गोवा में। आप क्या करते हो इधर? आप फिश सप्लाई करते हो? मैं फिश सप्लाई करता है इधर गोवा में। अच्छा, फिश किधर से लाते हो अभी? महाराष्ट्र से, कलकत्ता से, बेंगलोर। आता आतमध्ये जाऊन ना कोणकोणते मासे इथे भेटतात ना ते तुम्हाला दाखवतो मी। आणि मला असं वाटतं की आज आपल्याला भरपूर मासे बघायला भेटणार आहेत आणि व्हिडिओ खूप छान होणार आहे। गाईज बघा तुम्ही कोणकोणते मासे आहेत बघा। माशांच्या भरपूर अशा व्हरायटीज आहेत तिकडं। तर मला तर माशांची नावं माहीत नाहीत, कारण की जास्त मला माशांची एवढी काय ओळख नाही आहे। पण मासे तुम्ही बघा आणि लोकांची गर्दी बघा, सकाळ सकाळचं भरपूर गर्दी आहे इकडं। काहीच मला माशांची एवढी ओळख नसल्यामुळे ना मी आता एका दादांना विचारतो माशांची नावं, कारण की इथं त्यांच्याकडे भरपूर मासे आहेत। गाईज आता हे दादा आपल्याला माहिती सांगणार आहेत। तो ये लेपो है, लेपो। तो देख सकते हैं, ये जो हाथ में लिया वो लेपो है। हाँ, बड़ा साइज का लेपो। ओके, एक प्लेट में आ जाएगा, एक आदमी आराम से खाएगा। एक आदमी आराम से खा सकता है। और ये वेल्ली है, वेल्ली। वेल्ली हाँ, इसको फैमिली चाहिए खाने के लिए, फैमिली के लिए, करी करी के लिए। करी के लिए। ओके, ये बारीक लेपो। ये जो देख रहे हो ना, ये छोटा वाला लेपो है। और वो वाला क्रैब, क्रैब है, क्रैब। क्रैब तो देख देख सकते हो गाईज, कारण की आमच्याकडे ना काळे खेकडे भेटतात आणि इकडे हे लाल खेकडे आहेत। और हमारा ये हो गया मोटा तारले। तारली, हाँ, उधर लास्ट में। ओके, तो ती तारली आहे बघा। हाँ, तारली आज काय, तारलीचा रेट काय आज, क्या रेट है तारली का? तारली का रेट है 250, 250 250 केजी क्या? केजी। केजी, अच्छा। हाँ, वो हमारा दोड़ियारा। कौन सा? दोड़ियारा, दोड़ियारा। दोडियारा 250 किलो। 250 किलो, ओके। मांडके है, स्वीट्स। वो लास्ट में कौन सा है क्रेड में? मांडके स्वीट्स। मानके स्वीट्स, हाँ, ओके। 350 केजी। गाईज, ह्या माशाचं नाव आहे मुड्डोशी आणि हा खायला ना नंबर 1 मासा आहे असं म्हणतात। त्यांचं असं म्हणणं आहे की हा मासा आहे ना खायला खूप छान असतो। गाईज इकडे बघा, ही सुरमई किंगफिश ना, किंगफिश तर सुरमई आहे बघा, त्याची साईज किती मोठी आहे बघा। आणि तिकडे आहेत ते फ्रॉन्स, फ्रॉन्सची साईज बघा। असे भरपूर असे माशांच्या व्हरायटी जिकडे आज मार्केटमध्ये आल्यात। लोकांची गर्दीच सर्व काही सांगून जाते, कारण की इकडं होलसेल मार्केट असल्यामुळे ना भरपूर लोक इकडून मासे घेतात आणि बाहेर सप्लाय करतात। काही हा मासा बघा, हा मोडचो मासा आहे, मोडचो। त्याची साईज बघा किती आहे, साईज आणि वेट आहे याचं भरपूर वेट आहे। याचं वेट 5 किलो 600 है। काहीच आहे ना, याचं वेट आहे ना 5.5 किलो वेट आहे। बघा किती मोठा मासा आहे। रेट 500 1 किलो। मछली खाने के लिए अच्छा रहती है, फ्रेश रहते हैं मच्छी, अच्छा आता है। इसकी खासियत क्या है? इसका खासियत तो ये मुर्गा है ना, इसका कितना ये मटन आता है ना, ये सिस्टम आता है। इसको बिरयानी बनाते हैं। इसका बोनलेस करके आप खा सकते हो। इसमें काटा रहता है क्या? सर रहता है, इतना ये काटा नहीं रहता है। अच्छा, थोड़ा रहता है।
देखो साइज देखो। मच्छी का मुंडी निकाल के दिखाओ, मुंडी निकाल के दिखाओ थोड़ा, फ्रेश फ्रेश मालूम पड़ेगा ना। हाँ ये देखो भाई, फ्रेश है, फ्रेश मच्छी। खून रहता है ना, हाँ सर ये रहता है ना तो गाईज इसके अंदर खून रहणे मंडळी याच्यामध्ये ना खून असतो ना, त्यामुळे मासा फ्रेश असतो, पण याचे डोळे बघा ना किती तीक्ष्ण आहेत। गाईज हा जो मासा आता ते बघा किती मोठा आहे बघा। हे कोणसा मछली आहे? ये इसवण है, इसवण इसवन। इसवण सुरमा है, सुरमा है, ओके, सुरमा है, किंग फिश। किंग फिश। इसमें ना ये खाने के लिए बहुत अच्छा है, स्पेशल है, इसमें ओके। कांटा वगैरह कुछ भी नहीं है। आणि गाईज आहे ना सकाळचा व्ह्यू बघा किती छान आलाय व्ह्यू। स्पेशल है। ये देखो, ये कितना किलो का है बोलो? कितना किलो का है वो? 3.5 किलो का है। तो देख सकते हैं आप 3.5 kg का एक मछली है। 3.5 किलो का, ये गोवा का स्पेशल मच्छी है। आज तो मार्केट थोड़ा ठंडा है, कल मार्केट बहुत फुल रश रहेगा, एक पैर रखने के लिए भी जगह नहीं रहेगा। फ्राइडे सैटरडे संडे फुल मार्केट एकदम बिजी। आप एक किधर से मच्छी लाते हो? मैं हमारा लोकल का मच्छी है, लोकल कारवार ये साइड से। इथं आपल्याला नाही तर भरपूर चांगली माणसं भेटत चालली आहेत, कारण तेच माहिती सांगायला उत्सुक असतात। गाईज आपल्याला ना हा नवीन मासा भेटलाय बघायला बघा, डायना मासा आहे, डायना। तर याची साईज बघा किती मोठी आहे आणि दिसायला पण थोडा वेगळा आहे तो मासा। गाईज हा मासा आहे ना स्क्विड मासा आहे, स्क्विड। तर याची साईज बघा कशी आहे आणि याचा आकार बघा, त्याचा आकार कसा आहे, एकदम असा किडासारखा असतो बघा, त्या टाइप मध्ये हा मासा आहे। ये भी स्क्विड है क्या? दोनों सेम स्क्विड आहे। मासा त्यांचं असं म्हणणं आहे ना खायला खूप चांगला असतो आणि गोव्याचा स्पेशल मासा आहे। इसके अंदर काटा रहता है दादा? काटा नसतो का? याचा रेट काय आज? 600 पर केजी। मतलब आप कट करके भी देते हो क्या? मछली को कट करके भी देते हो आप? अच्छा, उधर कटिंग। ओके ओके। तो मासा बघा किती मोठा आहे, कितना किलो असेल, किती किलो असणार? 6 किलो। तर बघा मंडळींनो, आपण आहे ना भरपूर असे छोटे मासे बघत आलोय, पण एवढे मोठे मासे कधी बघितले नव्हते। मंडळींनो, तुम्हाला जर कोणाला माशाची मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही या दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता। तर तुम्हाला जर कोणाला मासे सप्लाय करायचे असतील किंवा मासे विकायचे असतील ना, तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी या दादांचा तुम्हाला नंबर देईन तुम्हाला। या साईडला मंडळींनो मासे कट करून भेटतात, म्हणजे तुम्ही इथंच मासे घ्यायचा आणि इथंच कट करून घेऊ शकता। आणि हे गोव्यातील भरपूर मोठं फिश मार्केट आहे आणि इथं होलसेल मार्केट असं म्हणजे याची ओळख आहे। तर आज गर्दी बघा, सकाळ सकाळी किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे। व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मी आज पार्ट 1 म्हणून अपलोड करीन आणि सेकंड पार्ट 6 उद्या अपलोड करतो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि याचा सेकंड पार्ट उद्या येणार आहे, नक्की येणार आहे। पण अगोदर मला कमेंट करा की हा फर्स्ट पार्ट कसा झाला।